आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती खूप छान रेसिपी आहे. पावसाळ्यामध्ये पटकन होणारी आणि वन फूड मीलला एक पर्याय म्हणून कणिक घेतली आहे, त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि हळद घालते. ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे आणि थोडं तिखट. बघा मस्त रेसिपी. हिंग घातला आहे थोडासा. याला कोणी वरणफळं म्हणतं, कोणी चिकवल्या म्हणतं. आमच्याकडे चिकवल्या म्हणून प्रसिद्ध आहे. आणि हे कणकेसारखंच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे सगळं घालून. आणि आता हे पीठ आपण रेडी करून साईडला ठेवू. छान ते मळलं आहे. वन फूड मील म्हणून तुम्ही याचा वापर रात्रीच्या जेवणात करू शकता, दुपारी करू शकता. आणि वरण लावायचं आहे आपल्याला, तुरीचं वरण. आणि वरणामध्ये आपल्याला हे काप याचे असे पोळ्या पोळ्या करून शंकरपाळ्या करून सोडायचे असतात. तर आता आपण आधी वरण फोडणीला टाकूया. तेल घेतलं आहे, मोहरी, कढीपत्ता, किंचित मेथीचे दाणे अशी आपण फोडणी करतो आहे. खूप टेम्पटिंग लागते ही रेसिपी. लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात. हिंग घातला आहे आणि मस्त रेसिपी आहे, करून बघा. आता पावसाळा आहे, पावसाळ्यात त्या चिकवल्या खायला खूप सुंदर लागतात. हळद, हिंग मोहरीमध्ये घालायचं आहे. तिखट तुम्हाला आवडीप्रमाणे घाला. जर तिखट कमी हवं असेल तर तुम्ही कमी घालू शकता. मी थोडं चमचमीत करते, आमच्याकडे थोड्याशा चमचमीत लागतात. आणि छान ही फोडणी आपण बघितलं असेल तर झाली. आणि ह्याच्यामध्ये आपण हे तुरीच्या डाळीचं शिजवलेलं वरण घालतो आहे. वरणाला आपल्याला पातळ थोडंसं ठेवायचं आहे, कारण जेव्हा आपण त्याच्यामध्ये काप करून हे सोडतो, शंकरपाळीसारखा आकार करून ते सोडतो कणकेचं, तेव्हा ते थोडं दाटसर होतं. तर त्याच्यामुळे सुरुवातीला वरण थोडंसं पातळ ठेवा, की जेणेकरून ते शिजल्यावरती अगदी घट्ट गोळा होणार नाही. आणि तुम्ही बघत असाल तर मी त्याच्यामध्ये वरणाच्या डब्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून विसळून परत त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे. आणि हे आपल्याला छान दणदणून ह्याला उकळी आणायची, वाफ आणायची. आणि तोपर्यंत काय करायचं आहे तर ते पण तुम्हाला मी सांगते. ही साधं आजारपणामध्ये सुद्धा हे दिलं जातं. त्याच्यामध्ये तिखट वगैरे घालत नाहीत, साध्या वरणाला फोडणी देऊन केलं जातं. तर तशीसुद्धा छान लागते. आज मी जरा वन फूड मीलसारखं बनवते म्हणून मी जरा थोडंसं चमचमीत करते ती. आणि याच्यामध्ये मी मीठ घातलं आहे चवीपुरतं. आणि आता ह्याला उकळी येऊन द्यायची शेजारी. आणि ही जी आपण कणिक भिजवलेली होती ह्याची अशी पोळी लाटून घ्यायची. मी म्हणून दोन्ही साईड बाय साईड दाखवते की एकीकडे वरण उकळतं आहे आणि दुसरीकडे मी पोळी लाटते. तर ही पोळी लाटल्यानंतर काय करायचं ते पण बघा. हे जेवढं उकळेल तेवढं त्याचं छान त्याच्यामध्ये जे फ्लेवर आहे ते सगळे उतरतात. तुम्हाला कसुरी मेथी थोडीशी घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. अशा वेळेला मेथीचे दाणे तुम्ही फोडणीमध्ये घालू नका. पण पारंपरिक जी रेसिपी आहे त्याच्यामध्ये मेथीचे दाणे वापरतात. आणि आता मी त्याचे छानपैकी असे माझ्याकडे हा जो पिझ्झा कटर आहे तर त्याने त्याचे छान शंकरपाळ्यांसारखे आकार करते. आणि हे जे आहेत तर हे आपण याच्यामध्ये सोडणार आहोत या वरणामध्ये आणि त्याला दणदणून वाफ आणणार आहोत. तर ही अशी रेसिपी आहे. आता मी तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यामध्ये ते सोडते. आणि आपण असं सगळं जेवढं तो त्याच्यामध्ये मावेल तेवढे आपल्याला हे शंकरपाळे सोडायचे आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की थोडासा रस्सा जो आहे, थोडंसं जे वरण आहे तर ते जास्त राहून देत, कारण हे शिजतात आणि मग शिजल्यानंतर खूप घट्ट व्हायला नको म्हणून. याच्यामध्ये समजा तुमचे जर घट्ट झालं वरण तर थोडंसं पाणी कोमट करून तुम्ही त्याच्यामध्ये घातलं तर ते परत थोडंसं म्हणजे त्याचा रस्सा होईल. मग एक होऊ शकतं असं की तो अंदाज न आल्यामुळे किती पोळी टाकायचं. तर माझ्याकडे साधारण 3 पोळ्या याच्यामध्ये त्याचे जे आहे शंकरपाळे ते बसतील एवढं माझं वरण आहे. तर साधारण ह्या वरणावर आपण सोडल्यानंतर थोडं वरण वर राहिलं पाहिजे एवढं तुम्हाला मी अंदाज सांगू शकते की त्या याने तुम्ही त्या शंकरपाळ्या सोडा. अगदीच पूर्ण गच्च होईल असं नको, कारण त्या शिजतात. आणि मी दुसऱ्या पोळीचं पण करून घेतलं, तुम्ही बघत असाल तर माझं छान त्याच्यामध्ये त्या फिरत आहेत. आणि हे अजून एका पोळीचं मी केलेलं आहे. टोटल 3 पोळ्यांचं मी याच्यामध्ये त्या शंकरपाळ्या लाटून टाकते. आणि तुम्ही बघत असाल तर तरीसुद्धा तुम्हाला रस्सा दिसतोय, कारण का ते शिजल्यानंतर त्याच्यामध्ये तो जे वरणाचं पाणी आहे तर ते छान मुरणार आहे. तुम्हाला मी शिजल्यावर पण दाखवणार आहे की हे कसं कितपत शिजतं, त्याच्यामुळे तुम्हाला तो अंदाज येईल.
आत्ता आपण फक्त हे सोडून याला साधारण एक 5 ते 6 मिनटं झाकण ठेवून दणदणीत वाफ आणायची, की खूप छान त्या ज्या आपण शंकरपाळ्या सोडल्या त्यात त्या साध्या कणकेच्या असतात त्या अशा थोड्याशा छान फुगतात, आपल्याला समजतं की त्या शिजल्या आहेत. खूप ठिकाणी हा प्रकार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केला जातो. नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कसं करता ते सांगा, तुम्ही याला काय म्हणता ते सांगा. माझ्या सासरी हा प्रकार केला जातो आणि आम्ही याला चिकवल्या म्हणतो. तर बरेच वेगवेगळी नावं पण याच्यासाठी असतील, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही काय म्हणता तर ते पण सांगा. आणि आता तुम्हाला दिसत असेल तर मी दाखवते की हे बघा हे किती दाटसर झाले. आणि मी तुम्हाला आधी म्हटलं ना की मी थोडंसं त्याला चमचमीत बनवणार आहे, म्हणून मी थोडंसं वरून तडका देणार आहे. तुम्ही हे स्किप करू शकता, तुम्हाला जर ते साध्या पद्धतीच्या खायच्या असतील तर तुम्ही वरून तडका देऊ नका, पण मी देते नॉर्मली. आणि तुम्ही बघत असाल तर आपलं जे अगदी पाणी खाली दिसत होतं ते आता घट्ट होऊन छान फुगलेलं आहे आणि त्या शिजत आहेत. मी बारीक गॅसवरती त्यांना ठेवून ही वरून एक लाल मिरच्या, थोडंसं मेथीचे 2-3 दाणे, मोहरी अशी ही फोडणी देते. कढीपत्ता हवा असेल तर तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये. आणि ही फोडणी मी त्याला वरून देणार आहे की ते अजून खूप टेम्पटिंग लागेल. आणि ही आपली अशी डिश छान तयार आहे, वन फूड मील. तर तुम्ही ही नक्की करून बघा. आणि अशा रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या रेसिपीजला, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं वन फूड मील चिकवल्या तयार आहे खाण्यासाठी. तर डिशमध्ये तुम्ही त्या घ्यायच्या आहेत. आमच्याकडे याच्याबरोबर लसणीची चटणी खाल्ली जाते, तर त्या पद्धतीने आम्ही